नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र मित्रांनो, आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थंबनेल आता तुम्ही पोराव बघितलं असेल की पोलीस भरती 2024-25 गाढव मेहनत करू नका, स्मार्ट स्टडी करा. बघा पोराव, शेवटचं मी सांगतो ते करा. 4 महिन्यामध्ये तुमची 90+ मार्काची तयारी होईल. आणि मी तुम्हाला आवर्जून एक वाक्य थंबनेलला ठेवलंय, ते म्हणजे काय वाचावे हे ज्याला कळले तोच होणार आहे पोलीस. परवा बघा तुम्ही कसा अभ्यास करता कसा नाही, आतापर्यंत तुम्ही काय केलं काय नाही केलं ते झालं गेलं सगळं गंगेला मिळालं. तुमची पहिली भरती असेल, दुसरी भरती असेल, तिसरी भरती असेल, कितीही तुमची भरती असू द्या, आतापर्यंत तुम्ही काय केलं, वेटिंगला राहिला असाल, ग्राउंड क्वालिफाय झाला नसाल, आतापर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये पोलीस भरतीच्या बाबतीत काय घडलं सगळं सोडून द्या. जर का तुमचा लेखीचा स्कोअर वाढत नसेल, परवा तुम्ही कितके दिवस झाले अभ्यास करता, तुम्ही इतरांपेक्षा सुद्धा जास्त अभ्यास करता, 12-12 तास अभ्यास करता, तरीही तुमची लेखी 45, 50, 55, 60, 75 मार्काची आहे, तरी सुद्धा तुमच्या लेखीचे मार्क वाढत नाही. तर परवा त्यासाठी तुम्हाला अभ्यास कशा पद्धतीने करायचा, तुमचं नियोजन कसं असलं पाहिजे, त्या संदर्भात आपला हा आजचा व्हिडिओ आहे. तुमच्याकडे मी मायचान सांगतो परवा, शेवटचे 4 महिने आहे. या 4 महिने झाल्याच्या नंतर भरतीची जाहिरात आपली म्हणजे या 4 महिन्याच्या आतच आपली जाहिरात येणार आहे. तुम्ही मध्यंतरी बातमी बघितली होती, सप्टेंबरमध्ये वगैरे चालू होणार आहे. म्हणजे साधारणतः 4 महिने आपल्याकडे आहे. आणि परवा ही जी काय भरती झाली, ही भरती झाल्याच्या नंतर दुसरी भरती कधी येईल मला माहीत नाही, मीही सांगू शकत नाही. पुढं काय घडेल आपल्याला काही माहिती नाही आहे. म्हणून येणाऱ्या भरतीमध्ये आपल्या बापाचं नाव आपल्या छाताडावरती आपल्याला लावायचं असेल तर परवा योग्य दिशेने तुम्हाला इथे अभ्यास करणं काळाची गरज आहे. त्यासाठी परवा शेवटच्या 4 महिन्याचं नियोजन आपलं अभ्यासाचं कसं असलं पाहिजे, शेवटचे 4 महिने आपण कसा अभ्यास केला पाहिजे जेणेकरून आपला स्कोअर चांगला येईल. आणि आपला स्कोअर चांगला आला तर आपण पोलीस होऊ. त्यासाठीचं 4 महिन्याचं नियोजन मी तुम्हाला देणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा परवा, मी जे काय तुम्हाला नियोजन 4 महिन्याचं देणार आहे ते एक सेल्फ स्टडीचं नियोजन असणार आहे. सेल्फ स्टडी म्हणजे काय, तर परवा तुम्ही स्वतः अभ्यास करायचा आहे. स्वतः अभ्यास करूनच विद्यार्थी भरती होतात. नुसत्या क्लासेसवरती लेक्चरवरती विद्यार्थी भरती होत नाही. कारण परवा नुसते क्लास केल्याने कोणताच माईचा लाल भरती होऊ शकत नाही. तुम्हाला भरती व्हायचं असेल तर तुम्हाला स्वतः अभ्यास करावा लागतो. आणि स्वतः अभ्यास करत असताना परवा गाढव मेहनत घेऊन चालत नाही, तर तुम्हाला स्मार्ट स्टडी करावी लागते. हे 4 महिने राहिलेले जे काय तुमचे 4 महिने, ते 4 महिने मी सांगन त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा. मी 4 महिन्याचं टार्गेट तुम्हाला देणार आहे. रोज कुठला अभ्यास करायचा, किती करायचा, कुठला विषय किती वेळ वाचायचा, त्या विषयामधलं काय वाचायचं, किती प्रमाणात वाचायचं, हे सगळी काही माहिती तुम्हाला मी रोजच्या रोज देणार आहे. मी तुम्हाला जे काय आपला टार्गेटेड स्टडी आहे तो टार्गेट स्टडी कसा असणार आहे या संदर्भात या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे. ठीक आहे. परवा अजून एक आवर्जून गोष्ट सांगतो, काय वाचावे ज्याला हे कळलं तोच होणार आहे पोलीस. आता परवा एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही आवर्जून तुम्हाला एक गोष्ट सांगतो की बाबा, जर का तुम्ही योग्य दिशेनं मेहनत केली नाही, परवा आपले काही पोरं भरपूर मेहनत करतात, पण योग्य दिशेनं जर का दादा हो तुम्ही मेहनत केली नाही तर तुम्हाला अपयश येतं. तुम्ही भलेही 15 तास अभ्यास करा तरी तुम्ही पोलीस होणार नाही. काय वाचावं ते ज्याला कळले तोच पोलीस होणार आहे. एक तुम्हाला उत्तम असं उदाहरण देऊन सांगतो. परवा सूर्य हा पूर्वेकडे उगतो आणि जर का तुम्ही त्याला पश्चिमेकडे शोधत असाल तर तुम्हाला सकाळी सकाळी सूर्य पश्चिमेकडे दिसणार नाही, तुम्हाला तो मावळल्यावरती पश्चिमेकडे दिसल. तर त्याच पद्धतीने जर का तुम्ही योग्य दिशेने अभ्यास केला नाही, अभ्यास म्हणजे परीक्षेला येतं काय, तू वाचतो काय, याचं जर का तुला ताळमेळ बसलं नाही तर तू पोलीस होशील. अशी गोष्ट नाही की तू होणार नाही, पण मग तू संध्याकाळ झाल्यावर पोलीस होशील. आता जसं की तू जर का समजा सकाळी सकाळी जर का समजा तू पूर्वे दिशेनेच गेला तर तुला सूर्य पूर्वेकडे दिसेल. आणि जर का तू समजा सकाळीपासूनच पश्चिमेकडे चालत राहिला तर तुला सूर्य दिसल, पण तो कधी दिसल रे, संध्याकाळी दिसल. त्याच पद्धतीने आहे. तू जर का समजा सूर्य पूर्वेकडे उगतो म्हणजे पेपरला येतं एक, तू वाचतो एक, आणि तू जर का समजा वाचतो एक, ते वाचत राहिला तर तू पोलीस होशील. पण पोरा वय निघून गेल्यावरती 28-30 वर्षी तू पोलीस होशील, 30-32व्या वर्षी तू पोलीस होशील. मग तेव्हा लग्न करूनही उपयोग राहत नाही, तुलाही माहिती आहे. तर हे बाकी मनोरंजनाचा भाग सोडून द्या. आता आपल्याला शेवटचं 4 महिन्याचं नियोजन कसं करायचं हे मी तुम्हाला सांगतो. परवा त्यासाठी मी तुम्हाला पोलीस भरती 2024-25 पोलीस भरती टास्क बॅच क्रमांक 4 आणली आहे. परवा आता नेमकं टास्क म्हणजे काय हे गोष्ट मी तुम्हाला सांगतो. टास्क म्हणजे हा एक सेल्फ स्टडीचा भाग आहे. परवा मी तुम्हाला रोजच्या रोज टार्गेट देणार, रोजच्या रोज तुम्हाला मी ते नियोजन देणार, रोजच्या रोज तुम्ही टार्गेट स्टडीनुसार अभ्यास करत राहायचं. गाढव मेहनत करू नका. ज्याला काय वाचावं कळलं तोच पोलीस होणार आहे. ते गाढव मेहनत तुम्हाला करायची नाहीये. मी तुम्हाला ह्या टास्क कोर्स विषयी संपूर्ण माहिती देतो की कशा पद्धतीने मी तुम्हाला तो टार्गेट स्टडी देणार आहे, टार्गेट कशा पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे हे मी तुम्हाला इथे सांगतो.
एक गोष्ट लक्षात घ्या पोरांनो. आता मी याची वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो आणि याच्यानंतर याचा डेमो सुद्धा तुम्हाला दाखवतोय. आवर्जून सांगतोय, टास्क हा पोरांनो सेल्फ स्टडीचा भाग आहे आणि भरती व्हायसाठी सेल्फ स्टडीज करावी लागते. क्लासेसवरती कुठलाच माईचा लाल भरती होत नाही. आता बघा पोरांनो, आता हा आपला, मी तुम्हाला याची वैशिष्ट्य सांगतो, हा आपला एक 4 महिन्याचा मास्टर प्लॅन टास्क असणार आहे. काय म्हणतो मी तुम्हाला, हा आपला 4 महिन्याचा मास्टर प्लॅन टास्क असणार आहे. यामध्ये तुम्हाला दुसरा मुद्दा बघा, यामध्ये तुम्हाला रोजचा कोणता अभ्यास करायचा आणि कोणता टॉपिक घ्यायचा याचा रोजच्या रोज टास्क देण्यात येणार आहे. बाबा तुम्हाला काय वाचायचं, किती वाचायचं हे तुम्हाला रोजच्या रोज सांगण्यात येणार आहे. तिसरा मुद्दा बघ, 5 जुलैपासून ते 5 नोव्हेंबरपर्यंत हे 4 महिने आपला हा टास्क चालू राहणार आहे. बरोबर, मी एक नियोजन पद्धतीने तुम्हाला अभ्यास देणार आहे. 5 जुलैपासून 5 जुलैला मी तुम्हाला पहिल्या दिवसाचं टार्गेट देणार आहे. पोरांनो, पहिल्या दिवशी तुम्हाला 5 जुलैला काय अभ्यास करायचा हे मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगणार आहे. गणिताचं काय करायचं, बुद्धिमत्तेचं काय करायचं, मराठी व्याकरणाचं काय करायचं, सामान्य ज्ञानाचं काय करायचं, PYQचं काय वाचलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, पुस्तक सूची कुठली वापरली पाहिजे, सगळी काही माहिती देणार आहे. तर तुम्हाला 5 जुलैला पहिला टास्क भेटणार आहे. 5 जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंत 5 नोव्हेंबरपर्यंत हे 4 महिने आपला हा टास्क इथे मित्रांनो चालू राहणार आहे. आता जे विद्यार्थी मला बोलतील की सर बाबा आम्ही जर का हा 5 जुलै नंतर व्हिडिओ बघत असल जे काय पोरं आहे आपले, समजा 5 जुलै नंतर जर का तुमच्या व्हिडिओ हाती लागला तरी सुद्धा तुम्ही याला जॉईन करू शकताय. जॉईन कसं करायचं हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. चौथा मुद्दा बघा, टास्क तुम्हाला हा व्हॉट्सअप वरती मिळणार आहे PDF स्वरूपामध्ये. यासाठी तुम्हाला कुठलीही ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही, तुमच्या मोबाईलचं स्टोरेज दादा हो भरायची गरज नाही. पाचवा मुद्दा बघा, मी रोज जो अभ्यास देईल तेवढा तुम्हाला तो दिवसभरात पूर्ण करायचा. मायच्या सांगतो बरोबर, आतापर्यंत भरपूर काही केलं असेल, नाम्या गोम्या सोम्या टोम्या लोकांवरती विश्वास केला असेल, मोठमोठ्या अकॅडम्या लावल्या असतील, आतापर्यंत काय काय केलं असेल मला माहीत नाही आहे. एकदा माझ्यावर विश्वास करून बघा. मी जो रोज अभ्यास देईल, मी जे सांगल तेच करा. तुमच्या आयुष्यातले 4 महिने मला द्या. जर का तुमचे लेखीचे मार्क नाही वाढले तर मग मला बोला, दादा जे अकॅडमीमध्ये होत नाही, जे क्लास करून होत नाही ते सेल्फ स्टडीनं होतं. पण सेल्फ स्टडी करत असताना तू गाढव मेहनत करत असेल ते होणार नाही. त्यासाठी तुला स्मार्ट स्टडी करावी लागेल. एवढी माझी गोष्ट तू लक्षात राहू दे. 6वा मुद्दा बघा, प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची माहिती सुद्धा तुला टास्कमध्ये मिळत जाईल. काही काही एवढे गायछाप लोक राहतात बे, तुम्हाला सांगतात मास्तर लोक काही, रोज एक प्रश्नपत्रिका सोडा, तुले मार्कच 45 पडतात, बाकीचे उरलेले तू 55 प्रश्न तुक्केच मारतोय. आणि तू काय तिथे म्हणजे रोज एक प्रश्नपत्रिका सोडायची तुला तर गरज नाहीये रोज एक सोडायची. म्हणजे नेमकी प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची माहिती तुम्हाला टास्कमध्ये मिळत जाईल. वारंवार सांगतो, गाढव मेहनत करू नका, स्मार्ट स्टडी करा. ज्याला काय वाचावं ते कळलं तोच पोलीस होणार आहे. ऐरा गैरा नथू खैरा पोरग पोलीस होत नाही. मी माझ्या डोळ्याने बघितलं, पोरांनी 5-5, 6-6, 10-10 वर्ष भरती करतात पोरं. कारण का काय वाचावं ते समजत नाही. ग्राउंड तर साल्याचं 47 मार्काचं राहतंय, लेखीला 47च मार्क पडते. काय उपयोग आहे 100 पैकी 47 मार्क घेऊन? एवढे ग्राउंडवरती तुम्ही राबता आणि तुम्हाला लेखीला 47 मार्क पडते. इतके वर्ष झाले भरती करता. मी तुम्हाला सांगतो, जर तुमचा स्कोर वाढत नसेल, तुम्ही 4 वर्ष 6 वर्ष झालं, 2 वर्ष 3 वर्ष झालं भरती करत असेल तर आजच्या स्थितीत तुमचा स्कोर हा 90 पाहिजे. येत नसेल तर मी सांगतो त्या पद्धतीने करा. नाही स्कोर आला मग मला बोलवा. फक्त 4 महिने तुमच्या आयुष्यातले मला द्या. अरे पोरा, पहिल्या 15 दिवसातच तुझ्या अभ्यासात तुला बदल झालेला दिसून येईल. एवढी गोष्ट तुला सांगतो. 7वा मुद्दा बघा की टास्क PDF मध्ये अभ्यास कसा करावा आणि हे करावं तुम्हाला समजेल, हे बघितलं आपण. 8वा मुद्दा बघा की आयुष्यातले 4च महिने आयुष्यातले 4 महिने प्रॉपर रोज 8 तास अभ्यास करा आणि वर्दी मिळवा. अरे येड्या, आपल्याला IPS SP आपल्याला हे काय मोठमोठाले जे काय पद असतात IAS वगैरे, हे आपल्याला व्हायचं नाही. गृह खात्यामधलं सगळ्यात खालचं पद आहे ते पोलीस शिपाई, आपल्याला ते व्हायचं आहे. आणि त्यासाठी पोरा तुला 12 तास 14 तास 16 तास अभ्यास करायची गरज नाही. 4 वर्ष 6 वर्ष अभ्यास करायची गरज नाही. योग्य दिशेने जर गेला, योग्य पद्धतीने गेला, गाढव मेहनत घेतली नाही, स्मार्ट स्टडी केली, मी सांगतो ते करत गेला, मी सांगतो ते करत राहिला, 4च महिन्यात मी सांगतो तुला 90+ मार्काची तयारी होईल. मी सांगतो ते कर. रोज फक्त 8च तास अभ्यास कर, त्याच्या पलीकडे काहीच करू नको. फक्त 8 तास. 4 महिने आयुष्यातला संन्यास घे. 4 महिने मी सांगतो ते कर. तू 100% सांगतो, तुला गॅरंटी देतो पोरा.
90+ मार्काची तयारी होईल. फक्त मी सांगतो त्या पद्धतीने मात्र तो अभ्यास करत राहा. 9वा मुद्दा बघा, रोजच्या रोज टास्क पूर्ण करत गेला तर 4 महिन्यात संपूर्ण पोलीस भरतीचा अभ्यास सेल्फ स्टडीने पूर्ण होतो. मी वारंवार सांगतोय, क्लासेसवरती कुठलाच माईचा लाल भरती होत नाही. त्याला भरती व्हायचं असेल तर सेल्फ स्टडीज करावी लागते. पण सेल्फ स्टडी करत असताना गाढव मेहनत घेऊन चालत नाही, त्याला स्मार्ट स्टडी करावी लागते. फक्त पोराहो 4 महिने या विषयातले मला द्या. 10वा मुद्दा बघा, मी डेमो तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने मी तुम्हाला टास्क देणार आहे. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. 5वा मुद्दा, आपला 10वा मुद्दा बघा की 5 जुलैपासून टास्क देण्यासाठी चालू होणार आहे. 5 जुलैपासून आता एक गोष्ट लक्षात घ्या पोराहो, 5 जुलैपासून टास्क देण्यासाठी चालू होणार आहे. जर का तुमच्याकडे हा व्हिडिओ 5 जुलैच्या नंतर आला, 5 जुलैच्या नंतर 10 जुलै, 12 जुलै, 15 जुलै, 17, 18, 20 जुलैला जर आला तरीही तुम्ही हा टास्क जॉईन करू शकताय. तुम्हाला जे काही झालेले टास्क आहे बरोबर ते पाठवण्यात येतील. पण जर का 5 जुलैच्या अगोदर जर व्हिडिओ बघत असाल तर 5 जुलैच्या अगोदरच जॉईन करायचा तुम्हाला हा टास्क. कसा करायचा तेही सांगतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. कारण जर का तुम्ही 5 जुलैच्या अगोदर व्हिडिओ बघत असाल तर 5 जुलैला मी तुम्हाला पहिला टास्क देणार आहे. पहिलं टार्गेट 5 जुलैला तुम्हाला मी देणार आहे. म्हणजे 5 जुलैपासून आपण चालू करणार आहे. यदा कदाचित अनावधानाने तुमचा व्हिडिओ लेट हाती लागला 15-20 जून आपला जुलैला तरीही तुम्ही जॉईन करू शकताय. ते झालेले टास्क तुम्हाला पाठवून देण्यात येईल. ठीक आहे. 11वा मुद्दा बघा, शेवटी एवढंच सांगा, 4 महिने मी सांगतो ते करा, तुमचा रिझल्ट 100% येणार आहे. आतापर्यंत भरपूर लोकांवर विश्वास केला. दादा हो, एकदा या दसरथे मास्तरवर विश्वास करून बघा, मी सांगतो ते करा. अरे लई केलं आतापर्यंत, मी सांगतो तसा अभ्यास करा. नाही स्कोर वाढला मग मला बोला. तर त्याच्यानंतर 12वा मुद्दा बघा, ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी टास्क जॉईन केला, परवा मी आजकालचा हा उपक्रम चालवत नाहीये, हे मला 2 वर्ष झाले. मी मागच्या वर्षी जून 2023 पासून हा उपक्रम चालवतोय. मी आजकालचा हा उपक्रम चालवत नाहीये. ज्या पोरांनी जॉईन केला, मी सांगतो तसा अभ्यास केला, मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करत गेले, ते आपले पोरं काही भरतीही झाले. ज्यांनी केलं इमानदारीनं ते भरती झाले. आणि मी हे स्वतः सांगत नाहीये, त्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या अशा प्रतिक्रिया तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकताय. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. त्याच्यानंतर पोरांनो, तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक ही आपल्या कमेंटमध्ये सुद्धा मी पिन करतोय, तिथे सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक भेटेल. जॉईन करा, प्रतिक्रिया बघा. प्रतिक्रिया नसल्या बघायचा तरीही जॉईन करा, कारण तिथे मी प्रश्नपत्रिका, चालू घडामोडी, काय विविध अपडेट असतील त्या सुद्धा टाकत असतो. ठीक आहे. 12वा मुद्दा बघितला आपण. 13वा मुद्दा बघा, शेवटी एवढंच सांगतो मित्रांनो, 12,000+ म्हणजे जवळपास 14,000 पदं रिक्त आहे. तुम्ही आत्ताच मध्यंतरी काय काल परवा बातमी आली होती, तर म्हणजे 12,000+ परवा 14-15,000 पदांची भरती येणार आहे. टास्क जॉईन करून टाका, संधीचं सोनं करा. परवा वेळ प्रत्येकाची येते, ही वेळ आहे, शेवटची वेळ आहे. याच्यानंतर परवा कधी वेळ येईल सोन्याची, म्हणजे आपल्याला जी काय आलेली संधी आहे तिचं सोनं करून घ्या. आता पुढं काय होईल काय होणार नाही, इलेक्शन कधी लागेल, सरकार पडल, काय होईल ते आता महानगरपालिकेचं आपल्याला माहिती नाही आहे. आता सध्याच्याला जे काय येणारा काळ आहे, भरती निघणार आहे, 100% आहे. 15,000 पदाची भरती आहे. अभ्यासाचं व्यवस्थित नियोजन करा. गाढव मेहनत टाळून टाका. 12 तास अभ्यास करू नका. दादा हो 8 तास करा, पण चांगला करा. एक लई गड्डी पारायण करण्यात मजा नाहीये. मी सांगतो त्या पद्धतीने करत चला. नाही स्कोर वाढला मग मला बोलवा. परवा त्याच्यानंतर 14 मुद्दा बघा की तुम्हाला रोज एक 100 गुणाची प्रश्नपत्रिका सुद्धा मी टेलिग्राम चॅनलवरती देणार आहे. ठीक आहे. आता तुम्हाला हा टास्क जॉईन करायचा असेल तर यासाठी आपण मित्रांनो याची फीस ठेवली आहे. किती फीस आहे म्हणाल तर याची जास्त काही फीस नाही आहे. रेग्युलर फीस परवा 799 रुपये आहे. पण आपण तुमच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर याची फीस आपण फक्त 499 रुपये ठेवली आहे. तुम्हाला डेमोही दाखवतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर गुगल पे, फोनपे किंवा पेटीएमला 499 रुपये नंबरवरती पाठवून द्या. स्क्रीनशॉट मला याच नंबरवरती व्हॉट्सअपला टाकून द्या. ताबडतोब मित्रांनो तुमचा प्रवेश निश्चित केला जाईल. तुम्हाला बुक लिस्ट देण्यात येईल आणि तुम्हाला ग्रुपमध्ये सुद्धा ॲड करण्यात येईल. व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड करण्यात येईल. आता बघा, जे विद्यार्थी 4 जुलैच्या अगोदर हा व्हिडिओ बघत असतील, 5 जुलैच्या अगोदर समजा, तर त्या विद्यार्थ्यांनी लगेच जॉईन करून टाका. कारण 5 जुलैला मी टास्क क्रमांक 1 देणार आहे. 5 जुलैच्या नंतर त्यांच्या हाती व्हिडिओ लागेल समजा 6, 7, 8, 9, 10, 12, 15, 20 जुलैला, तर ते विद्यार्थीही जॉईन करू शकताय. असं नाही की तुमची वेळ गेली तर तुम्हाला जॉईन करता येणार नाही. तुम्हीही जॉईन करू शकताय. पण परवा तुम्ही जॉईन केल्याच्या नंतर तुम्हाला जे काही झालेले टास्क असतील 10-15 ते तुम्हाला टास्क भेटून जातील. ठीक आहे. तर हे एकंदरीत माहिती तुम्हाला समजली असेल. आता दादा हो, मी तुम्हाला डेमो दाखवतो की कशा पद्धतीने मी तुम्हाला टार्गेट देणार आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जे विद्यार्थी नवीन आहे त्यांच्यासाठी आवर्जून सांगतोय, या नंबरवरती व्हॉट्सअपला मला नाव आणि जिल्हा सांगा. मी तुमचा नंबर सेव्ह करून घेतो. दादा हो, तुम्हीही माझा नंबर सेव्ह करा. माझ्या टेटसच्या माध्यमातूनही तुम्हाला भरपूर अशा फ्रीमध्ये अपडेट भेटत जाईल. आता काय करूया, आपण डायरेक्टली डेमो बघूया की कशा पद्धतीने मी तुम्हाला हे टार्गेट देणार आहे म्हणून.
तुम्ही बघू शकताय मित्रांनो की अशा पद्धतीने आपल्याला विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्या प्रतिक्रिया मी काय तुम्हाला आता दाखवत नाही आहे, कारण प्रतिक्रिया जर का मी तुम्हाला दाखवायला गेलो तर दिवस पुरणार नाही. ठीक आहे, आता बघा आपण डेमो बघूया. बघा परवा मास्टर प्लॅन टास्क डेमो टास्क क्रमांक 1 दिवस पहिला आहे. पोलीस भरतीचा विचार केला दाद्या तर आपल्याला 4 विषय आहे. मराठी व्याकरण आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे आणि सामान्य ज्ञान आहे. चालू घडामोडी त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घे. परवा पोलीस भरतीला या 4 विषयाच्या पलीकडे काही नाही आहे. 90 मिनिटाचा वेळ असतो, 100 मार्काचा पेपर असतो, तुझ्या आयुष्याचा खेळ असतो. याच्या पलीकडे पोलीस भरतीला लेखीसाठी काहीच नाहीये. तुझं ग्राउंड आहे बरं का, मात्र ते तुला 47 मार्काचं मारायचं आहे. तू तुझ्या डोक्यामध्ये टार्गेट बनवून ठेवते ग्राउंडचं. ठीक आहे, आता याच्यामध्ये 4 विषय आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला गणिताचा अभ्यास पहिल्या दिवशी देणार. मी तुम्हाला सांगणार परवा टास्क क्रमांक 1 आहे, दिवस पहिला आहे, आपल्याला गणिताचा अभ्यास करायचा रे. मग गणिताचा अभ्यास करत असताना मी तुम्हाला त्यामध्ये सांगणार की संख्या आणि संख्यांचे प्रकार बघा. फक्त किती प्रकार आहे ते पहा. 8 दिवस चाललेले आपलं प्रकरण. आता तुम्ही काय पोरं म्हणतील मास्तर हे नेमकं काय सांगितलं, माझ्या डोक्याच्या बाहेर गेलं. सांगतोय समजून तुला, नीट ऐक. बघा परवा टास्क क्रमांक काय, दिवस पहिला आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, गणिताचा अभ्यास दिला दादा हो, की संख्या आणि संख्यांचे प्रकार बघा, किती प्रकार आहे ते पहा. तर याच्यामध्ये मग तुम्ही किती प्रकार आहे ते बघत असताना त्याच्यामध्ये समसंख्या, विषम संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, मूळ संख्या, चौरस संख्या ह्या संख्या बघायच्या. कुठली संख्या कशी ओळखली जाते हे बघायचं. पण मात्र मित्र हे बघत असताना अशा पद्धतीने बघायचं की ते परत कधी तुला करायची वेळ नाही पडली पाहिजे. याच्यामध्ये जर का तुला मूळ संख्या विचारल्या तर तुला माहिती आहे 1 ते 100 पर्यंत आपल्या 25 मूळ संख्या आहे. मग त्या तुला सांगता आल्या पाहिजे. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 23, 29, 31, 37, 41, 43, 44, 43, 54, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97. परवा एका दमामध्ये मी 25 मूळ संख्या म्हणलो. कारण का, हे मी स्मार्ट स्टडी केलेली आहे. स्मार्ट स्टडी करायची परवा. याच्यामध्ये मग आता एक गोष्ट सांगतो तुम्हाला. आता मी तुम्हाला पहिल्या दिवशी गणिताचं काय करायचं सांगितलं की संख्या आणि संख्यांच्या प्रकारामध्ये कुठली संख्या कशी ओळखली जाते हे आपल्याला बघायचं. मग पहिल्या दिवशी एवढंच बघायचं. मग याच्या पलीकडे काही बघायचं नाही, फक्त एवढंच कर. संख्या आणि संख्यांच्या प्रकारामधील कुठली संख्या कशी ओळखली जाते. जर का तुझ्या ध्यानात राहत नसेल तर तुला एक मूलमंत्र देतो, परत शास्त्र सांगतं, मी सांगत नाही. तर ती गोष्ट तू 21 वेळेस कर. आता 21 वेळेस करायची. प्रत्येक व्याख्या 21 वेळेस कर. आता मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत 25 आहे. डायरेक्ट 21 वेळेस म्हण. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 43, 59, 53, 59, 71, 73, 79, 83, 89, 97. डायरेक्ट 21 वेळेस म्हण. शास्त्र सांगतं पोरा, कुठलीही गोष्ट 21 वेळेस केली तर पोरा ती कधीच तू आयुष्यातून विसरू शकत नाही. तर त्याच्यामुळे काय करायचं, ती गोष्ट 21 वेळेस करायची. मी जेवढं सांगेन तुम्हाला तेवढंच करा. त्याच्या पलीकडे काही करू नका. गणिताचा पहिल्या दिवसाचा तुमचा अभ्यास झाला. संख्या आणि संख्याचे प्रकार आणि ते प्रकार कसे ओळखले जाते, कुठली संख्या, एवढंच तुम्हाला पहिल्या दिवशी गणिताचं बघायचं. याच्या पलीकडे काही बघायचं नाही. झाला तुमचा गणिताचा पहिल्या दिवसाचा अभ्यास. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता हा विषय आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार वर्णमाला घ्या आणि वर्णमालेवरील तुम्ही 25 प्रश्न सोडवा. तर तुम्ही बुद्धिमत्तेचे वर्णमालेवरील 25 प्रश्न सोडवायचे. पहिल्या दिवशी बुद्धिमत्ताचं एवढंच करू का बा मास्तर? हो, एवढंच कर. याच्या पलीकडे काही करू नको. मी सांगतो ते कर. पहिल्या 15 दिवसात तुझ्या दादा अभ्यासामध्ये झालेला तुला बदल दिसून येईल. झाला तुझा बुद्धिमत्तेचा पहिल्या दिवसाचा अभ्यास. त्याच्यानंतर तुला मी मराठी व्याकरणाचं सांगणार. परवा मराठी व्याकरण म्हणजे आपल्या बापाची प्रॉपर्टी असल्यासारखा विषय आहे. याच्यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. गणित बुद्धिमत्ते सुद्धा आपली बापाची प्रॉपर्टी आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. मग मी तुम्हाला मराठी व्याकरणाचा पहिल्या दिवसाचा अभ्यास देणार आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार की परवा मराठी भाषेचा उगम आणि व्याकरण करा. दिवस पहिला आहे, पहिलंच चॅप्टर आहे, पहिलंच प्रकरण आहे मराठी भाषेचा उगम व व्याकरण. त्याच्यामध्ये मी तुम्हाला पहिल्या दिवशी 3 मुद्दे अभ्यासाचे सांगणार. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार मराठी भाषा उत्पत्ती विषय बघा, मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी बघा, भाषा लिपी व स्वरूप बघा. आपण मराठीसाठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरणार आहे. सगळं जगच वापरतं, आपणही वापरणार आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला 3 मुद्दे पहिल्या दिवशी मराठी व्याकरणाच्या अभ्यासाला देणार आहे. आता काही पोरं बोलतील सर हे 3 मुद्दे मी 15 मिनिटात करतो. हो, 15 मिनिटं लई झाले माझ्यासाठी, मी 10 मिनिटात करू शकतोय. मलाही माहिती आहे तू घासली असेल, 2-3 वर्ष झाले अभ्यास करत असेल तर तू 15 मिनिटातही करशील. पण दाद्या मी तुला एक गोष्ट सांगितली आहे, मी सांगेन तुला ते तेवढंच करायचं आहे. त्याच्या पलीकडे तुला काही करायचं नाही. हे 3 मुद्दे करत असताना दादा अशा पद्धतीने कर की तुला आयुष्यात ते कधी करायची गरज नाही पडली पाहिजे. आपले काही बैलबुद्धी पोरं राहतात, त्यांच्या ध्यानात राहत नाही. त्यांच्यासाठी आपल्याकडे फंडा आहे की हे 3च मुद्दे दाद्या तू 21 वेळेस कर. तुला पहिल्या दिवशी मराठी व्याकरणाचं मास्तरनं 3च मुद्दे करायचे सांगितले. याच्या पलीकडे तुला दाद्या काही करायचं नाही सांगितलं. मग हे 21 वेळेस करायचे 3 मुद्दे. झाला तुझा पहिल्या दिवशीचा मराठी व्याकरणाचा टास्क. त्याच्यानंतर आपण घेणार सामान्य ज्ञान. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार सामान्य ज्ञानचं राज्य आणि राजधानी, एकूण केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधान्या बघा. आता काही पोरं मला बोलतील की सर सामान्य ज्ञानचं पहिल्या दिवशी आम्ही फक्त राज्य आणि राजधानी, एकूण केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधान्या एवढंच बघायचं का? हो, याच्या पलीकडे काही नाही बघायचं का? तर हा मित्रा, याच्या
पलीकडे आपल्याला काही बघायचं नाही आहे. पहिल्या दिवशी मराठी आपलं सामान्य ज्ञानचं एवढंच करायचं. राज्य आणि राजधानी आणि केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या राजधान्या. पण करत असताना दादा असं कर की तुला ते परत कधी करायचं काम नाही पडलं पाहिजे. तुला झोपेतून जरी उठून विचारलं दाद्या की राजस्थानची राजधानी काय आहे, तू पटकन सांगितली पाहिजे मास्तर बॉस जयपूर आहे. जयपूर आहे. आता तुला एक गोष्ट सांगतो, जर तो राजधानी ध्यानात राहत नसेल, डायरेक्ट तो आता नागालँडची राजधानी कोहिमा आहे. डायरेक्ट येड्यासारखा म्हणत राहा 21 वेळेस नागालँडची राजधानी कोहिमा, नागालँडची राजधानी कोहिमा. आता असं म्हणत राहा तू 21 वेळेस. एक राज्य एक राजधानी 21 वेळेस म्हण. पहिल्या दिवशी मी तुला काय दिलं सामान्य ज्ञानचा एवढा टास्क दिलेला आहे तेवढाच पूर्ण कर. त्याच्या पलीकडे काही करू नको. पण करत असताना असं कर, मायचान सांगतो इमानदारीनं पोरा, की ते परत कधी करायची गरज नाही पडली पाहिजे. त्याच्यानंतर बघा पोरा हो, अति महत्वाचं की मी तुम्हाला PYQ कंटिन्यू 2000 म्हणजे 3 प्रश्नपत्रिका वाचायला देत असतो आणि 2016 पासून ते आतापर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका पोलीस भरतीच्या तुमच्या वाचणं होते ते फक्त 4 महिन्यामध्ये. याच्यामध्ये मी तुम्हाला रोज सांगणार PYQच्या 2018च्या 3 प्रश्नपत्रिका वाचा, त्यामधील GK आणि मराठी व्याकरण वाचा. दादा हो, गणित बुद्धिमत्ता सोडू नका, कारण गणित बुद्धिमत्ता सोडायला गेला तर एक प्रश्नपत्रिका सोडण्यासाठी तुम्हाला 1.5 तास लागेल. तर याच्यामध्ये मी तुम्हाला 3 प्रश्नपत्रिका कंटिन्यू वाचायचा सांगत असतो, GK आणि मराठी व्याकरण त्याच्यामधलं, आणि एक प्रश्नपत्रिका मी 2दा वाचायचं तुम्हाला सांगत असतो. एकंदरीत अशा पद्धतीने परवा तुमचं अख्खं नियोजन असणार आहे. हा तुमचा झाला पहिल्या दिवसाचा अभ्यास. असा तुमचा दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 6व्या असा 120 दिवसाचा अभ्यास मी तुम्हाला देणार. याच्यामध्ये परवा मी तुम्हाला सांगतो 2016 पासून PYQ तुमचे होणार. याच्यामध्ये परवा मी तुम्हाला जी बुक लिस्ट देणार आहे, एका बुकला 2-2, 3-3 बारा तुमचं रिव्हिजन होईल. 4 महिन्यामध्ये मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करत चला. मायचान सांगतो जे आतापर्यंत मिळालं नाही ते आपल्याकडे मिळेल एवढी गोष्ट लक्षात राहू द्या. आतापर्यंत भरपूर काय केलं, लय लोकांवरती विश्वास केला, एकदा माझ्यावरती करून बघा. आतापर्यंत तुम्ही विविध क्लास केले असेल, सेल्फ स्टडी तुम्ही 2-4 वर्ष झाले करत असाल, मार्क वाढत नसेल, परवा शेवटची संधी म्हणून, शेवटची एक आशेचं किरण म्हणून बाबा सगळं संपलंय, पण या मास्तरमुळे आपलं काहीतरी भलं होणार आहे. तर त्यासाठी तुम्ही एकदा नक्की जॉईन करा, 100% तुमचा फायदा होईल. परत एकदा जाता सांगतो, परवा याची फीस 499 रुपये आहे, रेग्युलर 799 आहे, पण हा व्हिडिओ बघत असाल तर 499 रुपये आहे. गुगल पे, फोन पे किंवा पेटीएमला या नंबरवरती 499 रुपये पाठवून द्या. स्क्रीनशॉट मला याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवून द्या. ताबडतोब तुम्हाला जॉईन करून टाकतो, बुक लिस्ट देतो. शक्यतो कॉल करू नका, कॉल टाळा. तुम्हाला जॉईन करायचं असेल तर बिंदास करून टाका. व्हॉट्सअपला मेसेज करा तुमचे काय अडचणी असेल तर. ओके. आणि जे विद्यार्थी 5 जुलैच्या नंतर व्हिडिओ बघत असेल 10, 15, 20 जुलैला तेही जॉईन करू शकतात. तुम्ही जॉईन करत असताना मात्र काय करायचं की जॉईन केल्याच्या नंतर मला सांगायचं की सर आम्ही लेट जॉईन केला, आम्हाला ते टास्क पाठवून द्या. तुम्हाला जे झालेले जे काय टास्क असतील ते मी तुम्हाला पाठवून देईल. पण जर का जे विद्यार्थी आता सुरुवातीपासून म्हणजे 5 जुलैच्या आज जर का व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी परवा ताबडतोब जॉईन करून टाका. 5 जुलैला परवा एक पहिला टास्क येईल. अरे आता जे नाही झालं ते घडवून दाखवायचं, आपल्याला इतिहास घडवायचा आहे. तर एवढी गोष्ट तुम्ही लक्षात राहू द्या. तर आशा करतो की संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल. धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल.